हॅलो नमस्कार मंडळी. हा ब्लॉग पार्ट 2 आहे. तर पहिला पार्ट बघितला नसाल तर जाऊन बघा. बाब्बा काय गर्दी रे बसला. मग म्हटलो की बसून जाऊया निवांत, ही बस जाऊ दे. मग मी म्हटल्याप्रमाणेच बस आली आणि मला सीट गावलं देवाच्या पुण्याने. गर्दी तर खूपच होती. कसं बसं करून खानापूरला आलो. चालत चाललो क्लासकडे. क्लासमध्ये बघतो का ऑलरेडी सगळे टेन्शनमध्ये होते. मॅम सांगितले की सरप्राईज एक्झाम घेणार आहे. स्टडी करतो म्हणून सांगून बघा कसं बोलत बसले सगळे. पण म्हटलं की आता अभ्यास करून कोण गेले पुढे, आम्ही पण असंच बोलत गप्पा मारत बसलो. मग काय एक्झाम झाले, सगळं झालं. लास्टला बोलायचं तू काय लिहिलीस मी काय लिहिलीस हेच विचारत बसले होते. सरप्राईज एक्झाम होती म्हणून कोण पण स्टडी करूच आणि हात आणि थस आलेले. मग काय 25, 26, 18 घेऊन पास होतो का 17 घेऊन पास होतो हेच समजेना होलं. मॅम पेपर चेक करून दिले तर काय एकदम मी तर सरप्राईज झालो. टॉप केलो की फिलिंग्स एकदम ढगा. क्लास सुटलं म्हणून डायरेक्ट डेपोला आलो. बघतो तर काय बस आली नव्हती. मग काय बशीची वाट बघत बघत खायला शिपॉन आणि पंजाबसारखा कुरकुर घेतलो. मला तर विंडो सीट गावलेली बसमध्ये. म्हटलं की आजचा दिवस तर माझ्यासाठी खूपच लगी आहे. मग का आलो की बीडीला. बघा हे आमचं बीडी. कुणाला बीडी माहीत आहे त्याने कमेंटमध्ये यस म्हणून नक्की लिहा. मग काय बसमध्ये उतरून अशी चालत सुटलेली. ऊन बघून तर असं वाटलं की घरात छत्री का ठेवलो घेऊन येतलो होती. मग पहिल्या आधी घरी येऊन मी ड्रेस घालायला बसले, कारण आता जत्रा आहे नंदगडची. म्हटलं की त्या जवळ आहे ते 1-2-3 दिवस जास्तीच जाऊया. मग काय नवीन नवीन ड्रेस पाहिजे की लेवायला. मग संध्याकाळची कामं लवकर लवकर संपून दिवा लावायला आलो. दिवा लावून पप्पाकडे काहीतरी मागावं म्हणून हात जोडून डोळे झाकून मी देवाकडे मागितलो. पप्पा वगैरे अजून शेताकडून आले नव्हते म्हणून सगळा स्वयंपाक मीच केला. थांबा थांबा कुठे चालला, लाईक आणि फॉलो करून जा. बाय.